नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आपली अशी ज्वारीच्या पेंडीची उंची बघा, मी 5.5 फुटाची आहे। तर माझ्या डोक्याला इथं आहे, ह्याच्या पण वर आहे। तर आपली खूप ज्वारी छान होती ह्या वर्षीची। आणि एक एकरामधलं भिजले होतं, त्याच्यावर आपण जनावर बसविलेले आहे। जे आपले पहिलेपासून व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे। तर आपण ही जी ज्वारीची पेंड्या आहेत त्या आपण रात्रीसाठी आणून ठेवलेल्या आहेत। आणि आपलं एवढं भरून होतं बघा कोरडा चारा। तर असा इतका संपलेला आहे। आता लांबून दाखवते म्हणजे लक्षात येईल। कार दादा, घास काढायचा का? तर बघा, असा इतका संपलेला आहे। आपण पेंड्या आणून ठेवलेल्या आहेत, काही भिजलेलं असं काळ होईल आणि त्याच्यावर आपण व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे। तरी जेवढ्या पेंड्या लागतात तेवढ्या आपण असे आणून ठेवतो, म्हणजे तिकडे पावसात आपल्याला डबल भिजणं लागत नाही। आणि शेळ्या आमच्या म्हणजे आता फक्त थोड्याच येतात, 3 शेळ्या येतात मोठ्या आणि 2 पिल्ले। तर ही चारा हिरवा असून सुद्धा आम्ही कोरडा चारा जमा करून ठेवलेला आहे। तर चारा कोरडा गरजेचाच आहे। कधी कधी काय होते की पावसामुळे आपल्याला जाता येत नाही, तर ती चारा करून सुद्धा आम्ही एवढी अर्धा एकर मका केलेली आहे। आणि तिकडं तुम्हाला माहितीच आहे 4-5 काकऱ्या घास आहे। तर खाद्य मुबलक आहे आपल्याकडं, पण शेळ्या कमी आहेत। तर त्याचं कारण हेच आहे की नवीन बघायला आलेले व्हिडिओ त्यांना वाटते की इतकुशेच कशा शेळ्या असतात ह्यांच्याकडे। तर आमच्याकडे भरपूर शेळ्या होत्या, पण आम्ही त्या कमी केलेल्या आहेत। पाणी नव्हतं आणि पाऊस आज 2 वर्षे आमच्याकडे कमी झाला होता। आम्ही बीड जिल्ह्यातलो आणि तर पाऊस कमी झाल्यामुळं हिरवा चाराचा प्रॉब्लेम आला होता आमच्याकडं। कोरडा चारा पण तितकासा नव्हता। तर आम्ही काय केलं, कमी केल्या शेळ्या। त्याच्यामुळंच आपण शेळ्या पाण्याची व्यवस्था करून आपण शेळ्या वाढवणार आहोत। आणि आपण क्रॉसमध्ये काम करणार आहोत, म्हणजे बिटल क्रॉस, शिरोई क्रॉसची जी पिल्ले असतात त्याच्यावर काम करणार आहोत। प्युअरवर नाही, आमचं कटिंग मार्केटच करण्याची इच्छा आहे। तर आपण कटिंग मार्केटसाठी आपण क्रॉसमध्ये काम करणार आहोत। तर आपल्याला घ्यायच्या शेळ्या, एक जण गोकुळ नावाचे आपल्या यूट्यूब फॅमिलीचे सदस्य आहेत। तर त्यांना कोंबड्या करायच्या आहेत। तर ते काल मला विचारत होते की कोंबड्याचं कसं नियोजन करावं, तर त्याबद्दल मी आज बोलणार आहे थोडंसं। तर कोंबड्याचं सुरू करताना कोंबडी पालन तुम्ही थोड्याशा कोंबड्या आणायच्या, म्हणजे 50च्या खालीच आणायच्या, म्हणजे तुम्हाला त्याचं नियोजन हळूहळू कळेल। आणि 3 लसी असतात। पहिल्या दिवशीची लस तिथूनच करून येते। आणि डीपी क्रॉस, RIR आणि आणखी एक आहे कावेरी, एक जात आहे। अशा आणखी जाती आहेत, पण मला ह्या 3 आठवल्या म्हणून मी 3 सांगितल्या। ह्याच्यापैकी तुम्ही कोणत्यावर बी काम करा आणि 50पासून सुरू करा, म्हणजे तुम्हाला थोडे दिवसानंतर हळूहळू लक्षात येईल। आम्ही पहिल्यांदा 15 आणल्या होत्या आणि 15 दिवसाचे 70 रुपयाला पिल्लू मिळालं होतं आम्हाला। आम्ही त्याच्या 15मधून सुरू केली। आता आमच्याकडे 150 जवळपास आता सध्या उपलब्ध कोंबडी 150 आहेत। तर असं सुरुवात करा तुम्ही कोंबड्याची। आणि शेळ्याची सुरुवात करताना तुम्ही पण थोड्यापासूनच करा। आम्ही 2च शेळ्या घेतल्या होत्या पहिल्यांदा, त्याच्यानंतर वाढवल्या, आता आणखी त्याच्यानंतर कमी केल्यात, का तर खाद्याचं प्रॉब्लेम आला। आता मुबलक खाद्य आहे आमच्याकडे, पण शेळ्या कमी आहेत। आणि ह्या दिवसात शेळ्या घ्यायचं म्हणजे आजारपणाला निमंत्रण असते। पावसाळ्यात कधी शेळी पालन सुरू करायचं नाही, तर दिवाळीनंतर कधी बी उन्हाळ्यापर्यंत तुम्ही सुरू करू शकतात। तर गोकुळ भैयाला मी नंतर त्या दिवशी बोलू शकले नाही, पण ह्या व्हिडिओमधून बोलले। मला वाटते त्यांनी जर पाहिला तर म्हणजे त्यांना माहिती होईल की कसं कुक्कुटपालन सुरू करायचं। कारण आपल्या लाईव्हमध्येच तो आला होता गोकुळ दादा, तर मग आपण त्यावेळेस तितकं जास्त बोलू शकलो नाहीत। पण आता मी सांगायले की तुम्ही थोड्यापासूनच कोंबड्या पण सुरू करा। तर त्या गोकुळदादाकडं आपल्या एक कोंबडी आहे आणि त्यांचे पिल्ले आहेत। मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला, तर त्याच्यात
तर तसं पण बघायला हरकत नाही. पण जर गावरान करायचं असेल तर तुम्ही तसेपासून सुरुवात करू शकतात. पण जास्त तर गावरानचे रेट खूप जास्त आहेत. वजन 5 महिन्याच्या नंतरच भरते. आपण ह्या जे कोंबड्या केल्या की त्या 3 महिन्यापासूनच 1-1.5 किलोची व्हायला सुरुवात होतात. मग त्याच्या पुढं वजन जितके दिवस ठेवून घेताल तुम्ही तितके दिवस वाढते. तर तसं तुम्हाला जशी इच्छा असेल तसं करा. पण थोड्यापासून सुरुवात करा कोंबडीचं बी. आधीचा अनुभव आहे तुम्हाला, एक कोंबडी सांभाळलेली आहे. तर तुम्ही अगर कोणतं दुसऱ्या जातीचा आणणार असला तर 50 पासून सुरुवात करायला हरकत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.